आयुर्वेद सांगते उडीद डाळ आपल्या आहारामध्ये फ्रिक्वेंटली घ्यायला हवी. कारण उडीद डाळीमध्ये प्रोटीन, आयर्न, फायबर, कॅल्शियम हे अगदी मुबलक प्रमाणामध्ये असते. पण ही डाळ खूप जणांना इडली, डोशाशिवाय आणखी फारशी कुठल्या पदार्थामध्ये आवडत नाही. पण मी आज तुमच्यासोबत उडीद डाळीची एक ट्रेडिशनल रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे उडदाचे घुट्टे. याला तुम्ही उडदाची आमटी देखील म्हणू शकता. रेसिपी अतिशय सोपी आहे. चला लागलीच पाहून घेऊया. इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळदी घालायची, थोडंसं तेल आणि याला मिक्स करून आपण मीडियम फ्लेमवरती याच्या जवळपास 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. पावसाळ्याच्या सीझनमध्ये स्पेशली ही आमटी आणि बाजरीची भाकरी अगदी बेस्ट कॉम्बिनेशन ठरतं. आता आपण या आमटीसाठी एक वाटण तयार करणार आहोत. काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी, खोबरे घेतलेले आहे आणि हिरवी मिरची. आता आपण याचं एक जाडसर वाटण तयार करून घेऊया. आता आपण आमटीला फोडणी घालूया. कढईमध्ये मी जवळपास 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. जिरे छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि हिंग अगदी आठवणीने घालायचा आहे. या आमटीला तयार केलेलं वाटण अगदी सगळं घालायचं आहे आपल्याला. हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता. वाटण छान परतल्यानंतर अर्धा चमचा हळदी घालायची आहे. भरपूर अशी छान हिरवीगार कट केलेली कोथिंबीर थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला आणि शिजलेली डाळ घालून घ्यायची. आता इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण तुम्हाला कितपत ही पातळ आवडते किंवा घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आता एकदा व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवरती याला छान उकळून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायची आणि आपली आमटी तयार आहे. धन्यवाद.